JSPM शिक्षण संस्था नवीन डी फार्मसी आणि बी फार्मसी कॉलेज यावर्षी सुरुवात करते। गेल्या 40 वर्षापासून लातूर शहर, संभाजीनगर, पुणे, रेणापूर या ठिकाणी संस्थेच्या वतीनं युनिट चालवले जातात। विशेषतः टेक्निकल कोर्सेस, पॉलिटेक्निक असेल, नर्सिंग असेल, IT असेल, याच्यामध्ये एक चांगली कामगिरी लातूर जिल्ह्यामध्ये केल्यानंतर यावर्षी नवीन डी फार्मसी आणि बी फार्मसी कॉलेजची सुरुवात होती। मला विश्वास वाटतो ज्या पद्धतीने गेले 40 वर्ष संस्थापक अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव पाटील कवेकर साहेबांच्या नेतृत्वामध्ये 7 विद्यार्थ्यांपासून 18,000 विद्यार्थ्यांचा जो प्रवास शिक्षण संस्थेने साधलेला आहे, त्याच्या माध्यमातून एक चांगली सेवा फार्मसी कॉलेजच्या वतीनं लातूर शहर आणि जिल्ह्यामध्ये देण्याचा प्रयत्न संस्था करेल असा विश्वास सर्व लातूरकरांना देतो। धन्यवाद। लातूर शिक्षण नगरीमध्ये एक अग्रणीय शिक्षण संस्था म्हणजे जयक्रांती शिक्षण प्रसारण मंडळ JSPM संस्था। ह्या संस्थेचा मागील 40 वर्षाचा प्रवास, ह्या संस्थेची स्थापना माजी आमदार माननीय श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेबांनी सुरुवात केली। अगदी 7 मुलांपासून आज या शिक्षण संस्थेमध्ये 18,000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। माजी आमदार श्री शिवाजीराव पाटील कवेकर साहेब यांनी अध्यात्म, विज्ञान व व्यावसायिकता या ट्रू सूत्रीवर ह्या शिक्षण संस्थेची स्थापना केली। मला सांगण्यास खूप आनंद होत आहे, आमचे उपाध्यक्ष साहेब श्री अजित पाटील कवेकर साहेब यांच्या प्रेरणेतून यावर्षीपासून आम्ही बी फार्मसी आणि डी फार्मसी कॉलेजची सुरुवात केलेली आहे आणि आज आपल्या लातूर शिक्षण नगरीमधील मुलांसाठी फार्मसीचं शिक्षण घेण्यासाठी आता बाहेर जायची गरज नाही, कारण आपल्या JSPM शिक्षण संस्थेमध्ये आम्ही बी फार्मसी आणि डी फार्मसी कॉलेजला सुरुवात केलेली आहे। JSPM शिवाजीराव पाटील कवेकर कॉलेज ऑफ फार्मसी नवीन कॉलेज आपल्याकडे सुरू झालेलं आहे। तर फार्मसीमध्ये आपल्याला डी फार्मसी आणि बी फार्मसी हे कोर्सेस आपल्याला इथे उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत। सो डी फार्मसी हा आपल्याला 2 वर्षाचा कोर्स आहे, त्यामध्ये आपल्याला प्रथम वर्षी 60चं इंटेक आहे आणि बी फार्मसी बॅचलर ऑफ फार्मसीसाठी पहिला 60चं इंटेक आहे। तर त्याचं रजिस्ट्रेशन आत्ता आपल्याकडे सुरू झालेलं आहे। तर आपण विद्यार्थ्यांना सुविधा म्हणून फ्री ऑफ कॉस्ट जे काही रजिस्ट्रेशन आहेत, कॅप राऊंडची प्रोसेस आहे, ते आपण इथे कॉलेजमध्ये चालू केलेली आहे। तर त्वरित आपल्या इथे संस्थेमध्ये भेट देऊन फार्मसीमध्ये इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन करून घ्यावे। डिप्लोमा इन फार्मसी या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला 12वी सायन्स झालेले पाहिजे व यासाठी कसल्याही प्रकारची CET अट नाही आहे। त्यासोबतच डिग्री म्हणजेच बॅचलर ऑफ फार्मसी या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्याला 12वी सायन्स हे झालेले असले पाहिजे। त्यासोबतच CET दिलेली असली पाहिजे। CET ही आपण फिजिक्स, केमिस्ट्री, बायो व मॅथमध्ये दिलेली असली तरीही चालते। व आपण या कोर्ससाठी ॲडमिशन घेण्यासाठी आपल्या संस्थेमध्ये JSPM शिवाजीराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी येथे सर्व विद्यार्थ्यांसाठी रजिस्ट्रेशन, त्यासोबतच कॅप राऊंड यासाठी आपण मोफत सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे। तसेच जे विद्यार्थी आपल्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत, गावी राहतात, त्यांच्यासाठीही आपण ॲडमिशन प्रोसिजरसाठी DTE कोड हे डिक्लेअर करत आहोत। ते त्यांच्या गावी ऑनलाईन आपल्यासाठी रजिस्ट्रेशन करून घेऊ शकतात। तर आपल्या फार्मसी कॉलेजचा DTE कोड आहे 02761 म्हणजेच 02761 हे आपल्या कॉलेजचा DTE कोड आहे। व आपल्या फार्मसी झाल्यानंतर आपल्याला वेगवेगळ्या क्षेत्रात जॉब फॅसिलिटी आहेत। तर त्या जॉब फॅसिलिटी कोणत्या? तर सर्वांना माहीत असलेल्या जॉब फॅसिलिटी आपण बी फार्मसी व डी फार्मसी झाल्यानंतर मेडिकल दुकान, मेडिकल शॉप हे आपण टाकू शकतो त्वरित। त्यासोबतच MRship आहे, कंपनीमध्ये आपण जॉब करू शकतो। फार्मा कंपनी आहेत, IT कंपनी आहेत। IT कंपनीमध्ये आपण पुढे जाऊ शकतो, जे की आता सध्या मेट्रो सिटीमध्ये भरपूर जॉब फॅसिलिटी ज्या आहेत त्या आपल्याला अवेलेबल आहेत। आपल्याला आव्हान करतो की आपण सर्वजण या संस्थेमध्ये JSPM शिवाजीराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये सर्वांनी ॲडमिशन घेण्यास यावे।